शेवटची 5 लाख रुपये इनामाची कुस्ती मैदानामध्ये सुरू होते। पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान मंजित खत्री या कुस्तीला प्रारंभ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होता। बर्गे कुस्तीचे चाहत्यांनी पैलवान सातारा तालीम संघ सरावला होते असे ॲडव्होकेट विजयरावजी बर्गे वकील उपस्थित झालेले आहेत। आपलं हार्दिक स्वागत आहे। पलीकडे खाली बसा सर्वांनी विनंती आहे। सर्व देणगीदारांचे बारामती तालुका तालीम संघाच्या वतीनं मनापासून आभार। इथली गर्दी कमी करा, थांबा जरा 1 मिनिट, गर्दी बसून घ्या। 1 मिनिट धैर्यशील काळे साहेब, पैलवान कुस्ती निकाली करावी लागणार। दिलीप अप्पा काटे बारामती तालुका तालीम संघाचे खजिनदार हे दोन्ही मान्यवर पंच म्हणून लाभलेले। मंजित खत्री हात ऊपर करे पैलवानजी आणि सर्व परिचित हात वरती करा सिकंदर शेख आणि सगळ्यांनी दोघांसाठी टाळ्या करा। अमोलाबा मध्ये यांच्याकडून विजय पैलवानला 501 रुपयाचं बक्षीस। आयुष नाना शेंबडे यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी बक्षीस दिलेला 100 रुपयाचा मी आपला आभारी। कुस्ती चालू झाली, शांतता आणि स्तब्धता। दोन मानवी वाक्य एकमेकांसमोर गुरगुरायला लागलेले। थेट प्रेक्षेपण चालू आहे एबीसी केबल नेटवर्कवर आणि अनेक इलेक्ट्रिक मीडियाचे अनेक मान्यवर मंडळी आलेले, त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। नाना पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानसाठी। दोन्ही हाताने एका हाताची पकड घेतलेली। एक वेळेस सगळ्यांनी बजरंगबलीचा जय जयकार करायचा। आज शनिवार नोंद घ्या, सगळ्यांनी मोठ्यानं जय जयकार करायचा। बोला बजरंगबली की। आवाज नाही, हात वरती पाहिजे। जो हात वर करणार नाही, जो आरोळी देणार नाही, जय जयकार करणार नाही, त्याला पुढल्या जन्मी मारुतीराय जीपच देणार नाही, हातही देणार नाही। बसा वर्ड, बोला बजरंगबली की, बोला बजरंगबली की। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की। दुमदुमला बारामतीचा शारदा प्रांगण दुमदुमून गेलेला। हे कसाबा ही किमी आहे माननीय श्री योगेंद्र दादा पवार आणि बारामती तालुका तालीम संघाची पैलवान महेश दादा देवकाते यांनी विजय होणाऱ्या पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेला। आरिफ शेठ बागवा, दिलशाद कोल्ड्रिंकचे सर्व उपस्थित झालेले, आपलं हार्दिक स्वागत आहे। आरिफ शेठ बागवा, संतोष शेठ टाटिया यांनी सुद्धा विजय होणाऱ्या पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेला। हो पुकार राहुल बनकर सर, एसपी पतसंस्था यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानला। हात चढा लागलेले सिकंदरचे आणि कब्जा घेतला सिकंदर शेखनं। कलाकार पुरंगले सर, प्रवीण ठवरे सर आणि प्रशांत भागवत सगळ्यात कुस्तीशौकीनांचं मनापासून आभार मानतो। आपण अत्यंत शांततेने मैदान हे पाहिलं, तुमच्यामुळे मैदान यशस्वी पार पडलेलं आहे, हजारोंच्या साक्षीमुळे। नोंद घ्या, मानेवर हाताचा कष्ट ठेवलेला सिकंदर शेखनं मगाशी सांगितलं 38 वर्षांनी गदा मिळून दिली गंगाधर तालमीला। विश्वादादांचा आवडता पट्टा आहे तो। दोन कुस्तीतले दिग्गज बारामती तालुका तालीम संघाचे खजिनदार दिलीप अप्पा काटे आणि एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान धैर्यशील काळे साहेब। एक चाक लावतोय, पंचाचा निर्णय अखेरचा राहणार आहे। तोंड बंद ठेवा, डोळे कान उघडे असू द्या, यातून प्रेरणा घ्या आणि आपण संकल्प करा इथून जाताना आपल्याही घरात असा एक तयार करायचाच पैलवान, पैलवान
मार्तुंकीचं प्रतीक आणि पुरुषार्थाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. अनादिकालापासून चालत आलेला खेळ म्हणजे कुस्ती. रामायण, महाभारत, जैन धर्म, बायबल, कुराण यामध्ये सापडते तिचं नाव कुस्ती. बाहेर कोणी म्हणू नका धर पकड उचल, कोण जाते का त्याच्या मदतीला? बाहेरून सांगणारे खूप झाले, वस्तात नाही झाले. त्याला कपचा घेतलेला सिकंदर शेख ना मोहळचा पोरगा भावी पहिला आता सोडून दिली म्हणा, पण भावाचंही लक्ष आहे त्याच्या. मंजित कमीचा नाही, तोही तेवढा हुशार आणि बुद्धिमानी पैलवाना. सागरभाऊ देवकात यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलवानला 1000चं बक्षीस ते देणारा. आयुष नाथ शेंबे यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलवानला 501 रुपयाचं बक्षीस. पंत फिरते राहते. बारामतीचं शारदा प्रांगण खचाखच भरलेला. 26 तारखेला निमगाव केतकीला या कुस्त्या बघायला. गणेश यात्रेचं मैदान. गणेश जगताप आणि बालारपीची कुस्ती 1 नंबरला. हो 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 हो. योगेंद्र दादा त्या राजू आवळ्याची एक कुस्ती लावाच होता. माया मच्छिंद्रा MM खरोखर माय सिस्टीम सगळं काम तुमचं 1 नंबर झालेला. दुर्लभ नागे, दुर्लभ भैया प्रत्येक वर्षी नागे बंधू चांगलं काम करतात. आमचा आवाज बारामती तालुक्यात पोहोचवतात, घराघरात पोहोचवतात. दुर्लभ भैया आम्ही आपला मनापासून आभारी. आणि आवाज की दुनिया नागे बंधू. आपली गोष्टी युट्यूब चॅनलचे सर्वात ज्योतिराम कुंभा उपस्थित आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. अमोल मधले युट्यूब चॅनलला ही मैदान लाईव्ह आहे. नोंद घ्या. मानेवर घोटणा ठेवलेला 90-95 किलोचा बोजा मंजितच्या मानेवर बसलेला आहे. आता आपल्या मानेवर एवढा बोजा बसल्यावर काय होईल विचार करा. दिवसात चालण्या दिसती. आणि शिंगवाले बसा मामा बसा, तोंडाला तरी लावत जावा. पोलीस डिपार्टमेंटचंही खरोखर कौतुक आहे, त्यांचंही मोठं योगदान आहे. या कुस्तीना 4-5 DYSP दिलेले. सगळ्याला माहिती आहे, सांगायची काही बार बार गरज नाही. मैदान बनवलेला सुंदर सुंदर तयार केलेला. महादेव गायकवाड आणि त्यांच्या सहकार्याने सुंदर मैदान तयार केलेला. दादांनी योगेंद्र दादांनी आता मनावर घेतलेला आहे, पुढल्या वर्षी राजू आवळेची कुस्ती आपण लावूया, या वर्षी काही नको. रोहन भैया गायकवाड 26 तारखेला पुढल्या 26 फेब्रुवारीला इथं मैदान होणार आहे. पप्पू रागपसरे, सचिन भोसले त्यांचे सगळे सहकारी सांगतायत सगळ्यांनी कुस्त्या बघायला या. नाना पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं मैदान त्यांनी आयोजित केलेलं आहे. मनोज भोसले त्यांचा सगळा मित्र परिवार, नितीन खोरदा पैलवान समोर बसून कुस्त्या पाहायला आलेला आहे. आणि एकटा आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती जुन्या कुस्त्या पहा. पंचाचा निर्णय. वा 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 वा. टाळ्या 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 टाळ्या. पंचाचा निर्णय. टाळ्या पाहिजे टाळ्या. खालून पाय पकडला मंजितनं आणि एक चांगला संपलेल्या कुस्तीमध्ये मला लढा किती, मला लढा किती, त्या द्यायचा जेवढा त्रास, त्या द्यायचा जेवढा. शिवाजी
पहिल्यापासूनच टॉपला आहे. या ठिकाणी समोर येऊ द्या त्यांना या पैलवानाचा सन्मान. समोर येऊ द्या त्यांना मैदानामध्ये या. या ठिकाणी सिकंदर शेख स्टेजवर जाऊन स्टेजवर जाऊन दुर्लभ स्टेजवर